मुंबई मराठी पत्रकार संघ में महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग की ओर से एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। इस दौरान प्राथमिक शिक्षा से जुड़े विभिन्न लंबित मुद्दों, शिक्षकों की मांगों और शिक्षा व्यवस्था को मजबूत बनाने के लिए आवश्यक कदमों पर विस्तार से चर्चा की गई। अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ से संबंध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद के पदाधिकारियों ने शिक्षकों की सेवा संबंधी समस्याओं, शिक्षा नीतियों और विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण शिक्षा उपलब्ध कराने के लिए जरूरी सुविधाओं पर अपनी बात रखी। परिषद ने सरकार से शिक्षकों की लंबित मांगों पर जल्द सकारात्मक निर्णय लेने की मांग की। साथ ही शिक्षा के समग्र विकास के लिए शिक्षक समाज और शासन के बीच बेहतर समन्वय की आवश्यकता पर भी जोर दिया गया। संगठन ने स्पष्ट किया कि शिक्षा क्षेत्र से जुड़े महत्वपूर्ण मुद्दों को लेकर भविष्य में भी लगातार आवाज उठाई जाती रहेगी। शिक्षकों की समस्याओं और शिक्षा व्यवस्था में सुधार को लेकर आयोजित इस प्रेस कॉन्फ्रेंस में सरकार से ठोस कदम उठाने की मांग की गई है। परिषद का कहना है कि गुणवत्तापूर्ण शिक्षा और शिक्षक हितों के रक्षा के लिए उनका संघर्ष आगे भी जारी रहेगा। मी मधुकर उन्हाळे, प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये 19 जूनला टीईटीच्या संदर्भामध्ये जी काही संभ्रम अवस्था आहे, जो काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्या संदर्भात आम्ही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्याकडे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देणार आहोत की 2010 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांना या टीईटीच्या याच्यातून मुक्त करावे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी 2013 मध्ये आरटी ऍक्ट लागू झाला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, म्हणून 13च्या पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना टीईटीतून मुक्त करावं अशा प्रकारचं निवेदन देणार आहोत। हा कार्यक्रम अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येणारा एकाच दिवशी 18 जूनला, परंतु महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे आपल्याला ही तारीख बदलून 19 जूनला सायंकाळी 5 वाजता आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळ्या ह्या टीईटीच्या संदर्भातल्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर केंद्र शासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी संसदेमध्ये अशा प्रकारचा कायदा आणून त्यात कायद्यात दुरुस्ती करून देशातील सर्व शिक्षकांना संरक्षण द्यावं, त्यांना सेवेची शाश्वती द्यावी, अशा प्रकारची या आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत। आज मुंबई पत्रकार संघ भवनच्या या इमारतीमध्ये ही पत्रकार परिषद संपन्न होत आहे। या ठिकाणी या टीईटीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख शिक्षक बाधित होतात। त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर पडतो, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर पडतो। या सगळ्या बाबीचा विचार करता आम्ही ही विनंती करणार आहोत की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या। या उद्याचं जे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करू द्या, म्हणून या बाकीच्या ह्या अशैक्षणिक कामातून, या टीईटीच्या प्रश्नातून आमची मुक्तता करावी, या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला साकडं घालणार आहोत। आणि अशा प्रकारचं आव्हान राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना करणार आहोत किंवा 19 तारखेला आपण आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालया ठिकाणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। धन्यवाद। परीक्षा आली म्हणजे अभ्यासाला, बरोबर आहे। आज शिक्षकाकडे मी तुम्हाला म्हटलं की त्याला मला वेळेचं गणितच दाखवा। आज सुट्यांमध्ये सुद्धा शिक्षक हा वाडी वस्तीवर पाड्यावर SIRचं काम करतोय, जनगणनेचं काम करतोय, त्याचं शाळेचं काम करतोय। रोज शिक्षण विभाग असेल, शासन असेल, या शिक्षकाकडनं वेगवेगळ्या माहित्या मागवतो आहे। तो शाळेत जात असताना त्याने स्वतःचा अभ्यास करावा कधी? शेवटी अभ्यास करायला शिक्षकाची एक मानसिकता लागते, आणि ती मानसिकता, ते वय जे बालपणामध्ये होतं ते तरुणपणात होत नाही, जे तरुणपणात होतं ते वार्धक्यात होत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। म्हणून
ही परीक्षेची सक्ती देऊन आमच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला. आम्ही एवढ्या वर्ष जर नोकरी केलेली आहे, आम्हाला अध्यापनाचं ज्ञान आहे, आमचा अनुभव आहे 30-30, 35-35 वर्षाचा नोकरीचा. गुणवत्तेवर अपेक्षा ठेवा. परीक्षा दिली म्हणजे त्याची गुणवत्ता चांगली असा जर तुम्ही अर्थ घेत असाल तर तुम्हालाही सांगतो की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा याच्यातून गुणवत्ता सिद्ध होत नाही.